लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये मानिनी काकूने पारचं थोबाड फोडलंय आणि त्याचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण एपिसोड नक्की बघा. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. नंदिनी जीवाला म्हणत असते, या आर्याचं काय चाललंय ना मला कळतच नाही. इतकं उशिरा जेवल्यानंतर हिला ॲसिडिटी होईल ना, आणि त्यामुळे आपल्या बाळाला त्रास होईल. हिला वेळेवर जेवता येत नाही का? त्याच वेळेला आर्याचा फोन येतो. बापरे बाप, काहीच कळत नाही. हे दही आहे की दह्यामध्ये पाणी आहे? आणि डाळीचा तर काही प्रश्नच नाही, फक्त हळदीचं पाणी आहे. भाताची तर पूर्ण वाटच लागली. तांदूळ आहे की भात हेच कळत नाही, पूर्ण कच्चा. जीवा विचारतो, एक मिनिट आर्या, काय चाललंय तुझं? तेव्हा आर्या म्हणते, हे मेसचं जेवण असं आहे ना, खायची इच्छाच होत नाही. नंदिनी म्हणते, आर्या तुझ्यासाठी काही जेवण ऑर्डर करू का? तेव्हा आर्या नाही म्हणते, ठीक आहे मग आम्ही तुझ्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन येतो. ठीक आहे, 50 मिनिटाची माझी सर्जरी आहे, तोपर्यंत तुम्हाला जमत असेल तर आणा. नंदिनी आणि जीवा दोघं पण कामाला लागतात, म्हणजे टिफिन बनवायच्या. हो. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणत असते, पार्थ मला समजतच नाही नक्की काय केलं पाहिजे. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, असं हारून चालणार नाही. तुम्ही जो व्हिडिओ उचलला आहे ना, तो पूर्ण करावाच लागेल. आपल्याला एवढ्या लवकर हार मानून चालणार नाही. काही जरी झालं तरी पूर्ण करावंच लागेल ना. त्याच वेळेला काव्याला विक्रम काकांचे शब्द आठवतात. खड्डा असेल तिथे झाड लावायचं, म्हणजे तो खड्डा आपोआप भरतो. काव्या म्हणते, पार्थ मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि आता मजा येणार आहे. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचा डब्बा तयार झालेला असतो आणि डब्बा पॅक करत असतात. त्यावेळेला वसू आत्यांनी त्यांचा व्हिडिओ आणि फोटो काढलेले असतात आणि विचार करता की या दोघांचं नेमकं चाललं तरी काय आणि हा डब्बा कोणासाठी नेत असतील. तर नंदिनी जीवाला म्हणत असते, आज आर्याला घरचं चांगलं जेवण मिळणार आहे आणि तिचं पोट पण भरणार आहे. दोघं पण चेक करतात आधी कोणी त्यांना बघत तर नाही ना. तिथून गुपचूप निघून जातात. तेव्हा वसू आत्या स्वतःशीच बोलत असतात, आज जरी या फोटोचा काही उपयोग नाही झाला ना, पण कधीतरी होईल आणि यांचं नेमकं काय चाललंय मी ते शोधून काढेल. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या त्या IIP रोडवर आलेले असतात आणि पार्थच्या कंपनीतला स्टाफ पण बोलवलेला असतो आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक झाड असतात. काव्या पार्थच्या हातामध्ये पण असतात आणि व्हिडिओ काढत असताना काव्या म्हणते, मी आत्तापर्यंत IIP रोड सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले, बऱ्याच लोकांना जाऊन भेटलो पण काही उपयोग झाला नाही. व आता आम्ही या खड्ड्यांमध्ये झाडं लावण्याचं ठरवलंय. तर पार्थ म्हणत असतो, ही माझी बायको काव्या देशमुख, या 4 महिन्याच्या प्रेग्नंट आहे आणि त्यांना ही कामं करताना बरीच वेळा चक्करसुद्धा आली, पण त्यांनी त्यांचा ध्यास सोडला. IIP रोड सुधारण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच आहे, त्यांनी हार मानली नाही. तर विजय वसू आत्या आणि रम्याला सांगत असतो की काव्या आणि पार्थ IIP रोडवर झाडे लावण्यासाठी चालले. तेव्हा वसू आत्या म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे विजयराव? त्यांनी लावलेली झाडे मी उपटायला जायचं का? विजय म्हणतो, काय करता सासूबाई? मी काल रात्री काव्या आणि पार्थचं बोलणं ऐकलं आणि ते म्हणत होते की आपल्याला झाडी लावायची, पण ही गोष्ट आईंना कळायला नको. पार्थही म्हणतो, ठीक आहे, ही गोष्ट नाही कळणार आईला. विजय तेव्हाच ठरवतो, मानिनी मामीला ही गोष्ट कळू द्यायची नाही ना, पण अलीबाबा बरोबर ती बातमी त्यांच्यापर्यंत पोचवेल. मला हसू येत असतं. तर हा सगळा प्रकार वसू आत्यांना विजय सांगत असतो. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अच्छा, म्हणजे काव्य आणि पार्थ असं काम करताय जे मानिनीला समजायला नको, पण आपण तर बरोबर ती गोष्ट पोचू तिच्यापर्यंत. आता मज्जा येईल. मी विचारते, विजय तू नक्कीच अजून काहीतरी वेगळा प्लॅन केला असेल ना, काय केलं आहे नेमकं? तेव्हा विजय सांगतो, मी तिथे मीडियावाले काही माणसं पाठवले आणि त्यामध्ये काही माणसं डॅमेज पण आहे. मीडियावाले कौतुक तर करतील, पण जे दुसरे माझे मित्र पाठवले ते त्यांचं जीणं हराम करतील. तर असं बोलून ते तिघं पण मोठमोठ्याने हसत असतात. तर दुसरीकडे काव्याने झाड लावायला सुरुवात केलेली असते. तर बाकीचा जो स्टाफ असतो त्यांचे पण झाडे लावून झालेली असतात. त्याच वेळेला काव्याचं लक्ष काही माणसांकडे जातं. पार्थ तुम्ही कोणाला बोलवलं का? पार्थ म्हणतो, नाही, मी तर कोणालाच बोलवलं नाही. तेव्हाच तिथे एक समोर माणूस येतो. तो म्हणतो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचा का? पार्थ विचारत असतो, पण तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला तर आम्ही इथे बोलवलं नाही. दोघांना पण डिस्कस करण्यासाठी काही वेळच पुरत नाही. मीडियावाले जे लोक आलेले असतात त्यांच्या प्रश्नांचा भडीमार चालू होतो. तेव्हा काव्या म्हणते, या IIP रोडवर बरेच ॲक्सिडेंट झाले, मिसकॅरेजेस झाले. आम्ही बऱ्याच जणांना भेटलो, बोलण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील काहीच उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचं ठरवलं आहे. तर दुसरीकडे मानिनी काकू आणि मिथुन काका बसलेले असतात. मिथुन काका सांगतात, हे कोडं काही सुटत नाही माझ्याकडून. मानिनी काकू विचारतात, अहो भाऊजी, नेमकं कोडं आहे तरी काय? मिथुन काकांनी पूर्ण कोडं सांगितल्यानंतर मानिनी काकू त्याचं उत्तर तमाशा म्हणून सांगतात. तिथे वसू आत्या आल्यानंतर, काय गं मानिनी, हे काव्याचं आणि पार्थचं नेमकं काय चाललंय तुला माहिती आहे का? काय चाललंय म्हणजे नेमकं म्हणायचं काय वसूताई तुम्हाला? अगं हे पार्थ आणि काव्या तुझ्यापासून काही लपवत तर नाही ना?
तेव्हा मिथून काका विचारतात, अहो वसुताई, तुम्ही एक डिटेक्टिव्ह एजन्सी का काढत नाही? म्हणजे या सगळ्या गोष्टी करण्याची गरजच येणार नाही. तो आत्या म्हणतात, मिथून तू जास्त बोलतोय असं नाही वाटत आहे का तुला? अगं मानिनी, पार्थ सध्या ऑफिसला सुद्धा जात नाही, तुला माहिती आहे का? तेव्हा मानिनी काकू म्हणतात, तुम्ही नेहमी काव्य आणि पार्थच्या मागे का लागलेले असतात? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? माझी मुलं निकामी आहेत, माझी काव्य क्लासला गेली आणि पार्थ असेल इथे कुठेतरी. त्याच वेळेला रम्या टी व्ही ऑन करते आणि न्यूज चालू असते. समोर काव्य आणि पार्थ दोघंही दिसतात मानिनी काकूंना. त्यांना तर धक्काच बसतो आणि काव्या म्हणत असते, IIP रोड व्यवस्थित होण्यासाठी आम्ही बरेच झटे दिले, पण काही उपयोग झाला नाही, म्हणून आम्ही झाडे लावण्याचं ठरवलं. पार्थ सांगत असतो, माझी बायको 4 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. त्यांना त्रास झाला, चक्कर आली, तरीसुद्धा त्या डगमगल्या नाही, हार मानली नाही. तेव्हा विजयने काही पाठवलेले माणसं त्यातले प्रश्न विचारतात, हे जे काही करताय तुमच्या घरातल्यांना माहिती आहे? सगळ्या गोष्टीला घरातनं सपोर्ट आहे का? तेव्हा काव्या सांगते, हो, माझ्या सासऱ्यांचा सपोर्ट आहे मला, त्यांच्यामुळेच मी या गोष्टी करू शकले. माझ्या बाबांनीच मला सांगितलं की तू थांबू नको, चालत राहा, तेव्हाच तर मी हे सगळं करू शकले. तर हे सगळं ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर मानिनी काकूंना तर धक्काच बसतो आणि खूप चिडलेले असतात. आणि हा सगळा तमाशा विजय, रम्या आणि वसूनेच घडून आणलेला असतो ना, कारण त्यांना तमाशा बघायला खूप आवडतं. सो आत्या म्हणतात, बाई बाई बाई, बघ मानिनी, बघ तुझे मुलं किती खोटं बोलतात, आणि तुझी सून काव्या, तिच्यावर खूप अभिमान आहे ना तुला, ती खोटं बोलत नाही. बघ ती काय करते आणि तुला सांगितलंसुद्धा नाही. तर मानिनी काकू त्यांचा फोन आणून पार्थला कॉल करतात. तर पार्थ बाजूला जातो आणि सांगतो, अगं आई, आत्ता हॉस्पिटलमधून बाहेर निघालो आहे, आम्ही पोचतोच घरी. वसू आत्या परत सांगतात, बघितलं ना मानिनी, अजून काय बाकी राहिलं आहे? तर मानिनी काकू रागानेच फोन कट करतात. तेव्हा वसू आत्या मानिनी काकूंजवळ आल्यानंतर म्हणतात, बघ बाई मानिनी, काव्य आणि पार्थने किती मोठी फसवणूक केली. आता तू त्यांना कोणती शिक्षा देशील का असंच सोडून देशील? काहीच करणार नाही. हे विसरू नको हां मानिनी, त्या दोघांनी तुझी फसवणूक केली आहे. तर वसू आत्यांनी मानिनी काकूंचा चांगलाच ब्रेन वॉश केलेला असतो आणि आगीत तेल ओतण्याचं कामही चांगलंच करतात. आणि ते आता फक्त काव्य आणि पार्थ घरी कधी येणार याचीच वाट बघत असतात. तर आजच्या भागात एवढंच. पुढील भागात बघायला मिळतं की काव्य पार्थची न्यूज बरीच व्हायरल झालेली असते आणि तिथे IAS अधिकारी आलेले असतात. त्या काव्याला म्हणतात, तुम्ही तर अजून IAS अधिकारी झाल्यात पण नाही, सगळ्यांची सगळी कामं तुम्हीच करायची का? आम्हाला काही कामं करू द्यायची का नाही तुम्ही? तर काव्याला तर काही सुचतच नाही काय बोलावं म्हणून. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा आर्यासाठी डब्बा घेऊन आलेले असतात. जेवत असताना तिला ठसका लागतो आणि जीवा तिची पाठ चोळत असतो. त्याच वेळेला नंदिनीचं लक्ष जातं, तिला काही आवडत नाही. जीवा, आर्याचा ठसका आता थांबलाय. तर जीवा पटकन हात बाजूला काढतो आणि नंदिनी खूप रागाने बघत असते जीवाकडे. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या घरी पोचलेले असतात. पार्थ काही बोलणार त्याआधीच मानिनी काकूंनी एक सटकन त्याच्या गालावर ठेवलेली असते. त्यांच्या मागे जीवा, नंदिनी पण आलेले असतात. त्यांनाही धक्का बसतो की नेमकं असं पार्थने केलं तरी काय. तर उद्याचा भाग बघायला छान असणार आहे प्रेक्षकांनो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.